हॅलो, जय गुरुदेव. मी दहेली या गावी आली आहे आणि सुंदर असं धूळपदा आजीच्या घरी भेट दिलेली आहे. उद्या घोटीला सत्संग आहे आणि ती फुलाजी बाबाची साधक आहे. आणि पहा तिने किती सुंदर असं तिचं वास्तव्य आहे. आणि एकट्या राहतात त्या घरी आणि असं सुंदर त्यांनी स्वतःच्या हाताने हे घर बांधलेलं आहे. छान चुली या त्या दाखवा चेहरा या बघितलं त्यांनी लावलेले आंब्याचे झाडं, त्यांचं हे सुंदरसं घर. मी आणि सचितास ना सविता आम्ही दोघी आलेलो आहे. नंतर अजून दाखवतो तुम्हाला आतमध्ये त्यांचं हे घर छान असं. इथे दादाजीचे छान फोटो आहे आणि त्यांचं हे घर एक हिमालयाचे जसे ऋषीमुनी राहतात तसं त्यांचं इथे वास्तव्य आहे. अशांच्या सूक्ष्म रूपाने जर अभ्यास केला तर हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकांती राहून त्या साधना करतात. हे त्यांचं देवघर, हे दादाजी, हा त्यांचा गॅस चुला. पहा अशा इथे अशी शक्ती वास करते आणि किती आनंद घ्या, हा संपत नाही. ईश्वराने मला हे घरी आली हे पाहायला सौंदर्य दृष्टी दिली, तर सगळ्यांचे खूप खूप आभार. सुंदर असं दृश्य सगळ्यांना. या तुमचा परिचय देते. या दहेली गावामधल्या साधक यांचे वडील फुलाजी बाबासोबत होते आणि अनेक ग्रंथ लिहिले गणपतगुरूची. आणि या माझ्या साधनेत माझ्याबद्दल अथांग बोलतात आणि त्यांच्याविषयी मी काय सांगू. त्या पण सुंदर बोलतात, आत्म्यातून बोलतात. म्हणून मला घोटीला जायच्या आधी इथं मी आज थांबली, मुक्काम केला. त्यांनी इथल्या महिलांना सगळ्यांना जाणीवपूर्वक सत्संगासाठी बोलवलं. 2 शब्द त्यांच्या तोंडातून ऐका. बोला. आता काय बोला बोला बोला. तुमचा व्हिडिओ सगळी जगात चालला आता. तुमच्या आयुष्याबद्दल बोला. कसं हा प्रवास कसा झाला तुमचा, यांच्या तोंडून ऐकू की या एकांती साधना सुरू झाली तर इथपर्यंतचा प्रवास सहज झाला की कसा झाला. आणि मला इथे सगळं तृप्त वाटते, सगळं संपूर्ण वाटते. त्याच्यासाठी त्यांनी त्या कशा तपल्या त्यांच्या तोंडून ऐकू. बोला, तुमच्याबद्दल बोला, भरभरून बोला. हां, काही बोलता येत नाही बाबा, आपल्याला काही वाजा नाही दिसू लागली इथं बोलायला. ठीक आहे. तुम्हाला अशाच प्रश्न उत्तरातून मी अनेक साधकापर्यंत पोचवते. समोर दादाजीचं हे छान साधना सत्संग आश्रम आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मला ह्या स्थळी भेट देताना आनंद होतो. सगळ्यांनी इथे यावं, विजिट करा. तुम्हाला असीम शांती इथे मिळेल. जय गुरुदेव.